म्हटलं की सर्वांना शक्तिवर्धनासाठी याचा उपयोग माहितीच आहे. तर डिंकाचे लाडू जे बनवलं जातं, तर डिंकाचे लाडू रोजच्या रोज छोट्या मुलांनासुद्धा आपण बोन स्ट्रेंथनिंगसाठी वापरतो. नंतर कॅल्शियमचा उत्तम सोर्स म्हणून सुद्धा आपण याला वापरू शकतो, कारण ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट किंवा कंटेंट किंवा आपण जे म्हणतो की काय याच्यामध्ये मिळतं डिंकामध्ये, तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचे हे मिळतात, कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम सॉल्ट, कॅल्शियम पोटॅशियम असे रिसर्चमध्ये आढळून आले. तर त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये कॅल्शियम सप्लिमेंट आपल्याला म्हणून द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये डिंकाचा उपयोग केला तरीसुद्धा ह्याचा फार उत्तम उपयोग होतो. असा हा डिंक आपल्याकडे युजली असतो घरी. तर हा जर आपण दुधात खडीसाखरेसोबत घेत असू किंवा जसं मी सांगितलं की सांध्यांना ढिलेपणा आला असेल, एखादा शरीरामध्ये स्ट्रेंथ आहे एखाद्या पार्टमध्ये, तिथे लोकल ॲप्लिकेशनला किंवा पोटातून दिला गेला तर फार उत्तम उपयोग होताना दिसून येतो. थँक्यू.